Okay, now see here. In today's lecture, we are going to concern with the remaining reactions from carboxylic acid. Okay, मला वाटतं की आपण reactions due to the whole COOH group या रिएक्शन आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर झूम मीटिंग मध्ये एक रिएक्शन तुम्हाला मी एक्सप्लेन केली होती की अमाइड फॉर्मेशन कसं होतं. ती रिएक्शन आपण त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी बघणार आहोत. तर आजचा जो पॉइंट आहे तो काय आहे पहा, हाऊ वी कॅन फॉर्म द अनहाइड्राइड्स. ओके, फॉर्मेशन ऑफ anhydride. Okay, now what is the general structure of anhydride? How we can write the anhydride? It is R C double bond O, O C double bond O R. Okay, आता मॅक्झिमम आपण जे अनहाइड्राइड तयार करतो त्या दोन्ही ठिकाणी हे जे आर आहेत ते बघा कसे असतात, फास्ट सेम असतात. कळतंय? ज्यावेळी आपण ऍसिड पासून अनहाइड्राइड तयार करतो त्यावेळी ऍसिड पासून जेव्हा आपण अनहाइड्राइड तयार करतो त्यावेळी हे दोन्ही आर जे आहेत ते कसे असतात बाळांनो, सेम असतात. ओके, नाउ सी हियर इट इज द आर सी डबल बॉन्ड ओ ग्रुप, हियर इट इज आर सी डबल बॉन्ड ओ ग्रुप. दॅट मीन्स तर आपल्याला दोन आर सी डबल बॉन्ड ओ ग्रुप पाहिजे असतील. अँड व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ऍसिड? आर सी डबल बॉन्ड ओ OH. बरोबर, एका ऍसिड मधून आर सी डबल बॉन्ड ओ किती येत आहेत? ओके, वन कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्स वन आर सी डबल बॉन्ड ओ. बरोबर, वन मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड गिव्स वन आर सी डबल बॉन्ड ओ. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? लक्षात येते काय म्हणतोय? तर एक कार्बोक्सिलिक ऍसिड आर सी डबल बॉन्ड ओ एक देत असेल तर हे तयार करण्यासाठी मला किती कार्बोक्सिलिक ऍसिड लागतं? ओके, लक्षात येते काय म्हणतोय? किती कार्बोक्सिलिक ऍसिड लागणार आहेत? दोन कार्बोक्सिलिक ऍसिड लागणार आहे. मग आता फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊन चालणार आहे का? नाही, तर त्याच्यामधून काहीतरी रिएक्शन झाली पाहिजे. तर रिएक्शन जी होते ती कोणती रिएक्शन होते पहा? डिहायड्रेशन रिएक्शन होते. अतिशय सिंपल रिएक्शन आहे. दर इज अँड डिहायड्रेशन रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय म्हणतोय? डिहायड्रेशन रिएक्शन होते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिहायड्रेशन रिएक्शन? रिमूव्हल ऑफ, डी म्हणजे काय? रिमूव्ह करणे. हायड्रेशन म्हणजे काय? वॉटर. दॅट मीन्स इलिमिनेशन ऑफ व्हॉट? वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. आता फक्त म्हणून चालणार आहे का की दोन कार्बोक्सिलिक ऍसिड काय केले किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड मी बीकर मध्ये घेतलं आणि आपण म्हणून फक्त चालणार आहे का? डिहायड्रेशन होते नाही, कळतंय का? फक्त म्हणून चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? एक डिहायड्रेटिंग काय वापरावं लागेल? एजंट वापरावं लागेल. वी नो दॅट देर आर डिफरंट डिहायड्रेटिंग एजंट्स आर देअर. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण वापरू शकतो किंवा P2O5 वापरू शकतो किंवा या ठिकाणी पहा H3PO4 पण वापरू शकतो. ओके, देर आर 3 डिहायड्रेटिंग एजंट. वन इज द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अलॉंग विथ द म्हणण्यापेक्षा और फॉस्फरस पेंटॉक्साइड P2O5 आणि त्या ठिकाणी कोण आहे? H3PO4 एक आहे. कोण आहे? H3PO4 एक आहे. ओके, वेन carboxylic acid is heated with the dehydrating agents like concentrated H2SO4 or P2O5 or H3PO4 या तिघांच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला काय केलं? हीट केलं. जर कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण काय केलं? हीट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे बाळांनो? तर अनहाइड्राइड मिळणार आहे. काय मिळणार आहे? अनहाइड्राइड मिळणार आहे. याच्यावरती एक स्पेशल लेक्चर मी मे बी आज किंवा उद्या त्या ठिकाणी घेईन. मे बी झूम किंवा डायरेक्ट ऑफलाईन लेक्चर घ्यायला तर माझं त्या ठिकाणी मानस असेल की एक कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असेल तर काय होतं, दोन कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असेल तर कसं ओळखायचं, तीन असतील तर कसं ओळखायचं, या ठिकाणी ट्रिक तुम्हाला त्या ठिकाणी मी देणार आहे. कुठले कुठले प्रोडक्ट कसे तयार होतात, कधी वॉटर मॉलिक्यूल बाहेर जातो, कधी CO2 बाहेर जाईल, कधी CO2 अलॉंग विथ द वॉटर मॉलिक्यूल बाहेर जाईल. हा सर्व पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. सेपरेट लेक्चर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आपल्या सिलेबसचा पार्ट आहे तो आपल्या सिलेबसचा पार्ट नाही, परंतु जर क्वेश्चन विचारला कसं आहे पहा की एक कार्बोक्सिलिक ऍसिड साठी आपण हे बघतोय, समजा ऍप्लिकेशन त्याच्या लेवलचं तर दोन कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला दिले तर काय करणार? हा प्रश्न येतो आणि आपण त्यांना म्हणू शकत नाही आमच्या सिलेबसला असं आहे तुम्ही असं का टाकलं. कळतंय का? ते अप्लाय लेवलचं टाकू शकतात आणि ते अप्लाय लेवल आपल्याला पाहायची आहे. ओके, काय सांगतोय पहा? तीन काय आहेत? डिहायड्रेटिंग एजंट आहेत. एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, दुसरा कोण आहे? फॉस्फरस पेंटॉक्साइड आणि कोण आहे? H3PO4 आहे की ज्याचं हिटिंग या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये जर मी कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय केलं? हिटिंग केलं तर मला त्या ठिकाणी काय मिळणार आहे? अनहाइड्राइड मिळणार आहे. दिस रिएक्शन इज हायली रिव्हर्सिबल.
कळतंय का? ही रिएक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. आणि जे अनहायड्राइड तयार होतात तीज अनहायड्राइड्स आर इझिली, अतिशय इझिली ते काय होतात? हायड्रोलाइज होतात. ओके, कळतंय काय म्हणतोय? अनहायड्राइड्स आर इझिली हायड्रोलाइज्ड बॅक टू द ऍसिड. ज्या ऍसिड पासून अनहायड्राइड तयार झालाय तेच ऍसिड परत आपल्याला इझिली बघायला मिळतात. कळतंय? इट इज रिव्हर्सिबल रिएक्शन, हायली रिव्हर्सिबल रिएक्शन. आता रिएक्शन कशी होईल पहा. ओके, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सांगा परत. ओके, हिअर इज आर सी डबल बॉन्ड ओ OH प्लस अजून काय घेतलं पाहिजे सांगा मला. हा, याची रेशो कुणा बरोबर होणार आहे? याच्या बरोबर होणार आहे ना. OH सी डबल बॉन्ड O R. ओके, यावरती काय वापरणार? या तिघांपैकी काही वापरा. आता मी इथं वापरताना काय वापरतोय? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट केलं. तुम्ही काय वापरू शकता? P2O5 पण वापरू शकता, H3PO4 पण वापरू शकता. काही वेळेला ड्राय HCl सुद्धा तुम्हाला देतात. कळतंय? काही वेळेला काय देतात? ड्राय HCl सुद्धा तुम्हाला देते. तर पहा काय होतं या ठिकाणी आता. OH फ्रॉम वन ऍसिड अँड H फ्रॉम द अनदर ऍसिड. ओके, इथून OH काढा किंवा इथून OH काढा, काही फरक पडत नाही. आपल्याला जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो प्रोडक्ट काय तयार होणार आहे पहा. R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R प्लस वॉश. कळतंय? हा काय तयार झाला? अनहायड्राइड. हा काय तयार झाला? अनहायड्राइड. आता अनहायड्राइडची रिएक्शन परत वॉटर बरोबर केली तर लगेच आपल्याला पाठीमाग काय मिळणार आहे? हे कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार आहे. ज्या ज्यावेळी अनहायड्राइड तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्याबरोबर जस्ट एरोवरती वॉटर लिहिलं जाईल तर बाळांनो आपल्याला काय करायचं आहे? ब्रेकिंग करायचं आहे. ओके, इथं जे दिसत आहे लक्षात घ्या. सिंपल प्रोडक्ट कसं लिहायचं सांगतो तुम्हाला मी. इथं काय दिसत आहे? आर सी डबल बॉन्ड ओ आर सी डबल बॉन्ड ओ. सरळ काय करायचं? आर सी डबल बॉन्ड ओ OH द्यायचं, 2 द्यायचं. हा तुमचा काय असणार आहे? प्रोडक्ट असणार आहे. कधी? ज्यावेळी अनहायड्राइडचं हायड्रोलिसिस करणार त्यावेळी. कळतंय काय म्हणतोय? ज्याच्यापासून, ज्या ऍसिड पासून अनहायड्राइड तयार झालाय तेच ऍसिड आपल्याला हायड्रोलिसिस नंतर पाठीमागे मिळतं. कळतंय काय म्हणतोय? त्याचा नंबर तेवढाच असतो. 2 कार्बन पासून, म्हणजे जर इथं 2 कार्बोक्सिलिक ऍसिड वापरले असतील तर इथं मला ऍसिड मिळणार, त्याचे मॉलिक्यूल किती असणार आहे? 2च असणार आहे. 3 मॉलिक्यूल मिळतील का? मिळणार नाही. पॉईंट क्लिअर झाला? ओके, मोरल ऑफ स्टोरी काय? एका ऍसिड पासून काय करायचा? OH, आणि एका ऍसिड मधून काय काढायचा? H काढायचा. तयार काय होणार? R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R. क्लिअर आहे इथपर्यंत? एनी डाऊट? ओके, आता या ठिकाणी नाव जे आहे अनहायड्राइडचं ते कसं करतो पहा. इथं जो काय ऍसिड आपण घेतलेला आहे, इथं जो काय ऍसिड आपण घेतलाय तर त्या ऍसिड मधून फक्त ऍसिड शब्द जो आहे तो काढायचा आणि त्या जागी फक्त अनहायड्राइड शब्द टाकायचा. फॉर एक्झाम्पल मी इथं काय घेतलं? ऍसिडिक ऍसिड, तर याचं नाव काय असेल मग? ऍसिडिक अनहायड्राइड. प्रोपॅनॉइक ऍसिड, प्रोपॅनॉइक अनहायड्राइड. ब्युटॅनॉइक ऍसिड, बेन्झॉइक ऍसिड, बेन्झॉइक अनहायड्राइड. कळतंय काय म्हणतोय? ऍसिड शब्द काढायचा, त्या जागी फक्त कोण आणायचंय आपल्याला? अनहायड्राइड शब्द टाकायचा, त्याचं नॉमेनक्लेचर. क्लिअर? एनी डाऊट? मग सांगा मला इथं काय तयार करायचं आहे? प्रोपॅनॉइक ऍसिड तयार करायचा. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपॅनॉइक ऍसिड? सॉरी, ठीक आहे, प्रोपॅनॉइक ऍसिड पासून तयार करू. सांगा. CH3 CH2 प्लस C डबल बॉन्ड O. सेम वापरलं इथं. वी कॅन गेट हिअर CH3 CH2 C डबल बॉन्ड. ओके, नाव कसं लिहिणार? प्रोपॅनॉइक अनहायड्राइड. प्रोपॅनॉइक अनहायड्राइड. ओके, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जस्ट मला चेंज काय करणार आहे? मी फक्त हे चेंज करणार आहे, दुसरं काही करणार नाही. मोरल ऑफ द स्टोरी तीच राहणार आहे. क्लिअर झाला पॉइंट? ही रिएक्शन कशी आहे? हायली रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. कळतंय का? आणि जर तुम्हाला अनहायड्राइडच पाहिजे असेल तर वॉटर मॉलिक्यूल ऍज सुन ऍज पॉसिबल, कळतंय का? वॉटर मॉलिक्यूल जो तयार होतो तो लगेच काय करायचा? काढून घ्यायचा रिएक्शन मिक्सर मधून. तर नाही काढून घेतला तर यांचं कंटॅमिनेशन होतं, परत आपल्याला ऍसिड मिळणारच आहे. कळतंय काय म्हणतोय? त्यामुळे ज्या ज्यावेळी आपण अनहायड्राइड तयार करतो त्याचा जो वॉटर मॉलिक्यूल तयार होतो तो आपण काय करतो? बाहेर काढून. लक्षात आलं? एनी डाऊट? का घेतला? उभा घ्या की यार, चालतंय कसंही लिहा, काय प्रॉब्लेम नाही. C डबल बॉन्ड O OH प्लस OH C डबल बॉन्ड O बेन्झीन. काय मिळणार? इथून काय जाणार आहे? OH, इथून काय जाणार? H. हे फक्त जोड. कळतंय काय म्हणतोय? दिस इज कॉल्ड एज द बेन्झॉइक अनहायड्राइड. क्लिअर? एनी डाऊट? परत एकदा सांगा मोरल ऑफ द स्टोरी. एका ऍसिड मधून OH, एका ऍसिड मधून H काढा आणि जे राहिलं ते एकमेकाला काय करायचं? जस्ट जोडायचं आहे.
विसरायचं नाही, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापर. पाच सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक मध्ये काय असेल तर रिएजंट तुम्हाला लक्षात राहिले. रिएक्शन मध्ये काही दम नाही, लक्षात घ्या. याच्या ऐवजी फक्त बदलत जातात, अरे दुसरं काय करत, कळतंय. पण जर हेच नाही कळालं तर प्रॉब्लेम, कळतंय. हे लक्षात ठेवायचं. ऍसिड असेल हे 3 दिसलं 100% डोक्यात क्लिक झालं पाहिजे. अनहायड्राइड फॉर्मेशनची रिएक्शन क्लिअर. जाऊया पुढं. ओके, आता पुढची रिएक्शन जी आपल्याला बघायची आहे ती काय आहे बघा, फॉर्मेशन ऑफ अमाइड. काय बघायचे आहे, फॉर्मेशन ऑफ अमाइड. नाव हाऊ अमाइड्स आर फॉर्म्ड बाय युझिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. व्हेरी सिंपल रिएक्शन. या ठिकाणी पहा, अतिशय सिंपल रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अमाइड. ओके, आता 2 प्रकारे आपण तयार करतो. एक फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरं की तयार करतोय फ्रॉम असाइल क्लोराइड. फ्रॉम असाइल क्लोराइड. ओके, काय म्हणतोय पहा, ही रिएक्शन 2 प्रकारे आपण तयार करतोय. एक फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड, दुसरं कशापासून तयार करतोय, फ्रॉम असाइल क्लोराइड. आणि हे दोन्ही करत असताना दोघांची रिएक्शन कोणावर करायचे, रिएक्शन विथ, ओके, रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ ammonia and reaction of acetyl chloride with the ammonia. Okay, now before we start the reaction we must know which species is acidic, which species is basic. We know that here it is the RC double bond OH. हा कसा आहे रे, ऍसिड आहे का बेस आहे. तर कार्बोक्सिलिक ऍसिड काय म्हणजे कसा असणार आहे, हा बेस असणार का नाही. ओके, आणि हा कोण आहे, हा कोण आहे, बेस आहे. कोणता बेस आहे, आरएनएस बेस आहे, लेविस बेस आहे, ब्रॉन्स्टेड लोरी बेस आहे. कोणता, लेविस बेस आहे. काय सांगतो लेविस कन्सेप्ट, अशी स्पेसिस की जो इलेक्ट्रॉन पेअर काय करते, डोनेट, त्यांना काय म्हणतो आपण, लेविस बेस. आणि अशी स्पेसिस की इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करते, लेविस ऍसिड. मग सांगा इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. इलेक्ट्रोफाइल काय आहे, इलेक्ट्रोफाइल काय आहे. ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसिस और इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके, इलेक्ट्रोफाइल हा शब्द मी कट केला. इलेक्ट्रॉनिफाईल काय मिळतं, इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रॉन, फाईल म्हणजे काय, लिव्हिंग, इलेक्ट्रॉन लिव्हिंग. आपल्याकडे जे नाही आपण त्याच्यावरती प्रेम करतो, बरोबर का. लक्षात येतं ना काय, मी तुम्हाला ह्याच्या आधी एक्झाम्पल सांगितलेलं आहे. हा, स्टँड वरती 2 त्या ठिकाणी गाड्या असतात. एक चहाचा गाडा असतो आणि एक ज्यूसचा गाडा असतो. ज्यूसवाला कधी ज्यूस पित नाही, तो जाऊन चहा पितो. आणि चहावाला कधी चहा पित नाही, तो जाऊन काय करतो, ज्यूस पितो. कळतंय का. दररोज पेढे तयार करणारा माणूस आहे, त्याला सांगितलं तुम्ही हा पेढा खाऊन बघा कसा वाटतोय, तो खाईल का, कळतंय काय, त्याच्याकडे आहे ऑलरेडी, कळतंय का. तो काय खायला जाऊन, समोसा खायला जाऊन, कळतंय, समोसा नाही त्याच्याकडे, कळतंय ना काय म्हणतोय, पॉईंट समजून घ्या. आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, ओके, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे, म्हणजे त्यांना कशाची गरज आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे, ते इलेक्ट्रॉन घेणार आहे, बरोबर का. मग अशी स्पेसिस की जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते त्यांना काय म्हणतो, लेविस ऍसिड. आणि अशी स्पेसिस की जी इलेक्ट्रॉन डोनेट करते त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल काय आहे, लेविस ऍसिड आहे. आणि न्यूक्लिओफाईल काय आहे, लेविस बेस. ओके, फाइन, क्लिअर. या ठिकाणी हा जो अमोनिया आहे तो काय आहे, लेविस बेस. काय होईल सांगा पहिल्यांदा, इफ देयर इज अ लेविस ऍसिड अँड बेस, इफ देयर इज ऍसिड अँड बेस, व्हॉट विल हॅपन व्हेन ऍसिड रिएक्ट्स विथ द बेस, इट गिव्स. झालं की 9वी 10वी पण शिकलोय आपण. हा, आम्ल प्लस आम्लारी, हा काय काय म्हणतो, सॉल्टला क्षार प्लस पाणी. ओके, आम्ल प्लस आम्लारी, क्षार प्लस पाणी, बरोबर का. म्हणजेच काय, ऍसिड प्लस बेस, इट गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, बरोबर का. सॉल्ट इथे तयार होणार पहिल्यांदा, वॉटर बाहेर नंतरच आहे, पण पहिल्यांदा सॉल्ट तयार होईल. कोणता, सिंपल. हा काय करेल, हा काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल की ऍक्सेप्ट करेल. ओके, व्हॉट इज द ब्रॉन्स्टेड लोरी कन्सेप्ट, व्हॉट इज द ब्रॉन्स्टेड लोरी कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस. कुणाला ब्रॉन्स्टेड लोरी ऍसिड म्हणतो, कुणाला ब्रॉन्स्टेड लोरी बेस म्हणतो. हा, काहीतरी ऍक्सेप्ट करायचंय, काहीतरी डोनेट करायचंय, पण काय, येस, व्हेरी गुड. काय, प्रोटॉन, कळतंय का. जो प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे त्याला आपण बेस म्हणतो, जो प्रोटॉन डोनर आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍसिड म्हणतो. मग हा काय देणार आहे, H प्लस, म्हणजे हा प्रोटॉन देतोय आणि हा काय करेल, मग हा प्रोटॉन घेणार आहे, कळतंय का. म्हणजे हा काय आहे, ब्रॉन्स्टेड लोरी बेस, हा काय आहे, ब्रॉन्स्टेड लोरी ऍसिड. मग या ठिकाणी पण यानं हा लोन पेअरचा उपयोग केला, H वरती अटॅक केला, H घेतला. इथं बॉन्ड कुणामध्ये असणार आहे सांगा, इथं बॉन्ड कुणामध्ये, 1H मध्ये. हा बॉन्ड कुठे ट्रान्सफर होणार, O कडे ट्रान्सफर होणार. दॅट मीन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ RC डबल बॉन्ड O मायनस
NH3 गेट कन्व्हर्टेड इनटू NH4. लोन पेअर वापरले, इलेक्ट्रॉन पेअर यूज केले, इलेक्ट्रॉन गेले, निगेटिव्ह गेला, कोणता तयार झाला? पॉझिटिव्ह. म्हणजे NH4 वरती कुठला चार्ज तयार झाला? पॉझिटिव्ह. द नेम ऑफ द कंपाऊंड इज अमोनियम. काय म्हणतो याला आपण? अमोनियम सॉल्ट ऑफ ऍसिड. ऍज युजल इथे जर सोडियम असतं तर आपण काय म्हणलं असतं? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. अमोनियम आहे म्हणून काय म्हणलं? अमोनियम सॉल्ट ऑफ ऍसिड विच रॅडिली लुजेस. ओके, जर थोडंसं हिटिंग याला केलं, इट रॅडिली लुजेस द वॉटर मॉलिक्यूल. पहा सॉल्ट तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल आता काय करतोय आपण? लूज करतोय आणि त्या ठिकाणी तयार काय होणार? पहा आता वॉटर जाणार म्हणजे इथून काय जाणार? 2H आणि हा O गेला, राहिलं काय? इथं राहिला NH2. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ RC double bond O NH2. That means there is a formation of amide corresponding amide. Okay, काय तयार झाला? corresponding amide तयार झाला. ओके, corresponding amide. तर ते काय म्हणतोय आता या ठिकाणी मोरल ऑफ द स्टोरी काय आहे पहा. ओके, OH ग्रुप गेट कन्व्हर्टेड इनटू NH3. ओके, परवाच्या लेक्चरला आपण काय बघितलं? NH2 ग्रुप गेट कन्व्हर्टेड इनटू OH. आठवतंय का? अमाइड पासून हायड्रोलिसिस केलं, सायनाइड आणि अमाइडची एकत्र रिएक्शन घेतली होती आपण. सायनाइड असू देत किंवा अमाइड असू देत, त्याचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतं? ऍसिड मिळतं आणि ऍसिड मधून वॉटर मॉलिक्यूल लॉस केला, आपल्याला काय मिळालं या ठिकाणी? अमाइड. ओके, क्लिअर आहे? एनी डाऊट? याच्यामध्ये का आलं का? ओके, व्हॉट विल हॅपन व्हेन वी कॅन टेक द थॅलिक ऍसिड? सांगा. What is the structure of thalic acid? Okay, benzene. कॅव्हराल थॅलिमाइड मध्ये बघितलंय आपण. C double bond O OH. C double bond O OH. तुम्हाला काय करतात? पाहिजे देतात NH3. ओके, आता असं म्हणत नाही 2 NH3 देतात, आपल्याला ते अझ्युम करायचं असतं. कळतंय का? एक मोल NH3 आहे म्हणजे अवोगाड्रो नंबर ऑफ NH3 मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहे. कळतंय काय म्हणतोय? 6.022 into 10⁻23 एवढे अमायनो ऍसिड, सॉरी एवढे अमोनिया त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. कळतंय काय म्हणतोय? मग आता काय होईल सांगा? सेम रिएक्शन करायचे, फक्त 2 वेळा करायचे, दुसरं काय करू नका. हा, काय होणार सांगा? पहिल्यांदा इथं 2 घेतले. हा, बेन्झीन. ओके, टेल मी द प्रोडक्ट फॉर्म. हा, C. सगळ्यांनी सांगा. C डबल बॉन्ड O. हा, O. हा, NH4 plus. NH4 plus. What is the name of this structure? Ammonium salt of phthalic acid. Ammonium salt of phthalic acid. Okay, heating केलं. हा, what will happen? Heat केलं. सांगा. There is a formation of. हिटिंग केलं. इथं काय केलं? हिटिंग केल्यानंतर काय निघून गेलंय? वॉटर. इथं किती वॉटर निघून जाते? तीच रिएक्शन फक्त 2 वेळा करायचे, दुसरं काय करायचं? हा, सांगा काय होणार? C double bond O NH2. C double bond O NH2. याला काय म्हणतो आपण? इथे याला म्हणतो थॅलिक ऍसिड. याला काय म्हणणार आपण? थॅलामाइड. काय म्हणणार आपण याला? थॅलामाइड. कळतंय का? थॅलामाइड तयार झालं. आता याला परत काय करतोय? स्ट्रॉंग हिटिंग. स्ट्रॉंग हिटिंग करतोय. स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर पहा इथून NH2 आणि याच्यामधून H हे निघून जाते. NH2 आणि H निघून जातो आणि तयार काय होतो पहा या ठिकाणी? थॅलिमाइड. ओके, C double bond O, C double bond O, and here it is the formation of thaliamide. काय तयार झालं? थॅलिमाइड तयार झालं, की जी आपण कशामध्ये वापरतो? गॅब्राइल थॅलिमाइड सिंथेसिस. प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक प्रायमरी अमाइड. कळतंय का? गॅब्राइल थॅलिमाइड सिंथेसिस म्हटलं की डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहिलं पाहिजे. प्रिपरेशन ऑफ अलिफॅटिक प्रायमरी अमाइड. आपण अरोमॅटिक प्रायमरी अमाइड तयार करत नाही, सेकंडरी टर्शियरीचा प्रश्नच येत नाही. कळतंय का? कळतंय काय म्हणतोय? म्हणजे गॅब्राइल थॅलिमाइडने तयार काय करणार आहे? फक्त आणि फक्त आपण प्रायमरी अमाइड. तो पण कोणता असणार? अलिफॅटिक. म्हणजे इथून पुढे याची रिएक्शन करत असताना 3 स्टेप रिएक्शन आपण बघितलेलं आहे. आपल्याला सेकंड स्टेप मध्ये विचार करायचा आहे. सेकंड स्टेप मध्ये जो अल्काइल हलाइड वापरलेला आहे त्याचंच कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? अमाइड मध्ये. म्हणजे याच्या बरोबर आपण रिएक्शन कशी करतो आठवतंय का? पहा तुम्हाला. पहिलं काय वापरतो? अल्कोहोलिक KOH वापरतो. सेकंड मध्ये काय वापरतो आपण? RX वापरतो. थर्ड मध्ये काय करतो आपण? हायड्रोलिसिस करतो. ओके, ही 3 रिएक्शन केल्या की याच्यामध्ये आपला फोकस कुठं पाहिजे? ओके, RX कोण आहे? लक्षात आलं काय म्हणतोय? इट मे बी मिथाइल, इट मे बी इथाइल, इट मे बी आयसोप्रोपाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल, व्हॉट एव्हर इट मे बी द स्ट्रक्चर. या ठिकाणी फक्त कोण असणार नाही? बेन्झीन असणार नाही. कळतंय का? कारण अरोमॅटिक
की काय होणार आहे, या ठिकाणी हा बॉन्ड जो आहे तो कॉन्ज्युगेशन मध्ये जातो बेन्झीनच्या आणि तो बॉन्ड ब्रेक करणं एवढं सोपं राहत नाही. कळतंय? त्याचं कारणही नोट्स मध्ये व्यवस्थितपणे लिहून दिलंय. असं का होतं, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आपण का तयार करत नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे दिलेलं आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द प्रिपरेशन ऑफ अमाइड बाय युझिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. आता सांगा मग असाइल क्लोराइड पासून कसं तयार करणार आहे, किती सिंपल असेल सांगा आता. What is the structure of acyl chloride? R C double bond O Cl plus इथं कोण घेतलंय, NH. काय होईल रिएक्शन सांगा. आता तयार तर काय तयार होणार ना, अमाइड राहिलं काय, इथून Cl गेला, इथून काय झालं, H. That means there is a formation of R C double bond O plus HCl. सिंपल रिएक्शन. तर ते काय म्हणतोय, जस्ट तुम्हाला द्यायची म्हणून ती काय रिएक्शन दिलेली आहे. क्लिअर आहे? एनी डाऊट? तुम्हाला काय डाऊट आहे का? ओके, दोन्ही रिएक्शन काय आल्या, फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड अँड फॉर्मेशन ऑफ व्हॉट, अमाइड. कळतंय कसं अमाइड आहे. आता अमाइड पासून परत आपण एक तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरा, तुम्हाला करस्पॉन्डिंग काय मिळेल, अमाइड मिळेल. तर HBD रिएक्शन वापरली तर C डबल बॉन्ड निघून जाईल, जो राहिला ग्रुप तो जोडायला NH2 तयार झाला. तिथून पुढे भरपूर रिएक्शन आपण परत परत त्या ठिकाणी करू शकतो. लक्षात काय म्हणतोय, एनी डाऊट? इथं कोणाला डाऊट आहे का? नक्की? ओके, आता लास्ट एक रिएक्शन आपली याच्यामध्ये राहिलेली आहे. की कोणती रिएक्शन आहे पहा, फॉर्मेशन ऑफ इस्टर. काय म्हणतो पहा, फॉर्मेशन ऑफ इस्टर. फिशर इस्टरिफिकेशन रिएक्शन आहे. फिशर इस्टरिफिकेशन रिएक्शन आहे. आपण इस्टरची रिएक्शन बघितले, कळतंय का? तुम्हाला सांगितलं होतं ही रिएक्शन झाले, पण जस्ट तुम्हाला देतोय कॉन्सन्ट्रेटेड. 2 एरो काढले होते पहा आपण. ऍसिड प्लस काय घेतलं होतं आपण, इस्टर तयार करताना काय, इस्टरचं आपण हायड्रोलिसिस केलं होतं, आठवत आहे का? केलंय की दुसरं नाही केलं काय, केलंय, पण ठीक आहे बघूया. फॉर्मेशन ऑफ इस्टर, द नेम ऑफ द रिएक्शन इज फिशर इस्टरिफिकेशन. फिशर इस्टरिफिकेशन. ओके, यालाच आपण काय म्हणतो, कंटिन्युअस इस्टरिफिकेशन रिएक्शन. कंटिन्युअस म्हणजे स्लाइट अमाऊंट तुम्ही जरी H+ वापरला तरी लार्ज अमाऊंट ऑफ इस्टर आपल्याला त्या ठिकाणी तयार होतं. आता याचं मेकॅनिझम वगैरे जो आहे तो पार्ट पूर्णपणे काढून टाकलाय आणि जेई किंवा नीटला किंवा सीईटीला तुम्हाला मेकॅनिझम लिहायचं नसतं. मोरल ऑफ द स्टोरी लक्षात ठेवूया. ओके, मेकॅनिझम नाही, जे रिएक्शन देतोय ते बोर्डसाठी महत्वाचे. ओके, फिशर इस्टरिफिकेशन. फिशर नावाच्या सायंटिस्टनं ही रिएक्शन सांगितली. आता याच्यामध्ये वापरायचं आहे काय पहा आपल्याला, तर RC डबल बॉन्ड OH वापरायचा आहे अलॉंग विथ द ROH. कळतंय का? कोण वापरायचा आहे, ऍसिड आणि अल्कोहोल वापरायचे आहे. कोण वापरायचे आहे, ऍसिड आणि अल्कोहोल वापरायचे आहे. नाउ व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ इस्टर, ओके, RC डबल बॉन्ड OR. ओके, हे कोणाचं स्ट्रक्चर आहे, इस्टरचं. तर आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बा, इस्टर मध्ये 2 पार्ट आहेत, एक RC डबल बॉन्ड O आणि दुसरा कुठला पार्ट आहे, OR. ऑलवेज लक्षात घ्यायचं, ऑलवेज लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला विचारलं जातो क्वेश्चन. नाव तुम्हाला इस्टर दिला जातो आणि तुम्हाला विचारलं जातं दिस इस्टर इज प्रिपेअर्ड बाय युझिंग, आणि तुम्हाला 4 पर्याय दिले जातात, ऍसिड आणि अल्कोहोल. कळतंय काय म्हणतोय, तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, पण इस्टर मधला जो हा पार्ट आहे तो ऑलवेज कुठून येतो, ऍसिड मधून येतो, आणि हा जो पार्ट आहे तो ऑलवेज कुठून येतो, अल्कोहोल मधून. कळतंय काय म्हणतोय, लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात ऍसिड मधून काय जातं, OH. कळतंय का? आणि अल्कोहोल मधून काय जाणार, अल्कोहोल मधून काय जाणार, H. असं का होत असेल रे, काय वाटतं? आता ऍसिडचं फंक्शन काय आहे, H+ देणे ना. अल्कोहोल H+ देतो का इझिली, नाही देत ना, तरी सुद्धा अल्कोहोल H+ का देणार, इथून काही H+ आलं, काय वाटतं? ओके, सपोज या ठिकाणी आपण ठीक आहे, हे झाल्यानंतर तयार काय झालं सांगा, इथं RC डबल बॉन्ड O, चार्ज कुठला तयार होईल, प्लस याच्यापासून तयार काय होणार, RO मायनस. इथं पण काय प्रॉब्लेम आहे. ओके, समजा रिव्हर्स रिएक्शन मध्ये आपण गेलो, इथं RC डबल बॉन्ड OH ब्रेकिंग इथं झालं तर काय तयार होणार, RC डबल बॉन्ड O मायनस, आणि इथं ROH मध्ये ब्रेकिंग इथं झालं तर काय तयार होणार, R+. बरोबर. आता दोन्ही बघून सांगा,
असं का होत असेल? कारण प्रत्येकाला काहीतरी रिझन पाहिजे. ओके, वेन द डिसोसिएशन टेक्स प्लेस इन अ सच अ वे दॅट, ओके, अशा पद्धतीने जर डिसोसिएशन झालं तर बघा काय होतं बघा इथं, दिस निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड, ते काय आहे त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन. ओके, त्यामुळे हे काय करतात, कॉन्जुगेशन मध्ये भाग घेतात. हा निगेटिव्ह या आर वरती अटॅकच करत, कळतंय का? त्याला जर स्टॅबिलिटी तिथे मिळत असेल तर आपण काय सांगतो, एव्हरी रिएक्शन प्रोसीड टुवर्ड्स द, त्याला इथे कॉन्जुगेशन मध्ये स्टॅबिलिटी मिळते. कशाला अटॅक करत बसेल तो? लक्षात आलं काय म्हणतोय, तो अटॅक करणार नाही. दुसरी गोष्ट, इथे काय तयार झाला, कार्बोकॅटायन तयार झाला. ओके, आता कार्बोकॅटायन तयार झाला असेल तर हा शेवटी न्यूट्रल पेक्षा कसा आहे, अनस्टेबल स्पेसिस आहे. इथे काय होतं पहा, याच्यामध्ये काय झालं तर इथं काय तयार झाला, कार्बोकॅटायन तयार झाला आणि हा आर ग्रुप काय करतो, ओके, ऑलवेज सगळे जे अल्काइल ग्रुप आहे ते काय करतात, प्लस आय इफेक्ट दाखवतात. अँड ड्यू टू दी प्लस आय इफेक्ट दिस कार्बोकॅटायन इज स्टॅबिलाइज. कळते काय म्हणतो, तो स्टॅबिलाइज झाला. दुसरी गोष्ट, इथं काय तयार झालं सांगा, आर ओ मायनस. ओके, निगेटिव्ह चार्ज आहे आणि परत याला इलेक्ट्रॉन मिळतात, म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज अजून जास्त काय होतो, अनस्टेबल होतो. मग जेवढा अनस्टेबल असेल तेवढी रिॲक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. तो इझिली काय करणार, पटकन याच्यावरती अटॅक करणार. कळते काय म्हणतोय, अँड दॅट्स वाय देर इज अ ब्रेकिंग बिटवीन सी डबल बॉन्ड ओ OH अँड ब्रेकिंग बिटवीन O अँड H. पॉईंट लक्षात आला? एनी डाऊट? त्यामुळे ब्रेकिंग कुठून करायचं आहे, जर इस्टर तुम्हाला तयार करायचं असेल तर ऑलवेज कोणता पार्ट कुठून येतोय लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. तर आर सी डबल बॉन्ड ओ जो पार्ट आहे तो कुठून येणार आहे, सांगा कुठून येणार आहे, ऍसिड मधून. आणि हा जो पार्ट आहे तो कुठून येणार आहे, अल्कोहोल मधून येणार आहे. मग मला सांगा, जर मला या ठिकाणी तयार करायचं आहे इथाइल ऍसिटेट, काय तयार करायचं, किंवा इथाइल प्रोपॅनोएड, इथाइल प्रोपॅनोएड तयार करायचं आहे. आता नावावरून कसं ओळखायचं पहा, जो अल्काइल ग्रुप आहे, नावावरून स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं पहा. जो अल्काइल ग्रुप आहे तो कुठून येतो, अल्कोहोल मधून येतो. आणि हा जो ग्रुप आहे तो कुठून येतो, ऍसिड. कळतंय काय म्हणतो, अल्काइल अल्कॅनोएड असं आपण नॉमेनक्लेचर करतो. इस्टरचं अल्काइल ग्रुप अल्कोहोल मधून येतो आणि अल्कॅनोएड ग्रुप आहे तो कुठून येणार आहे, ऍसिड मधून. मग मला सांगा स्ट्रक्चर काय असेल याचं. आता प्रोपॅनोएड आहे म्हणजे CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH असणार. ओके, त्यापैकी OH गेला, इथं कोण आहे, इथाइल, म्हणजे इथाइल अल्कोहोल असणार आहे. इथं काय असणार आहे, OCH2 CH. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इथाइल प्रोपॅनोएड. आता मला सांगा, मग हा पॉइंट कुठून येणार, हा पार्ट कुठून येतोय, ऍसिड मधून. आणि हा पार्ट कुठून येतोय, अल्कोहोल. किती सोपी रिएक्शन आहे सांगा, मग कसं तयार करणार. हा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH प्लस H2O CH2 CH3. यावरती काय लिहिणार, परत रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. इथं काय लिहितो आपण, एकतर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अगेन किंवा ड्राय HCl तुम्ही इथे घेऊ शकता. थोडक्यात H प्लस जर असेल तर रिएक्शन फास्ट होईल. ओके, अजून एक गोष्ट याच्यामध्ये क्राउडिंग इफेक्ट लक्षात घ्या. जेवढा इथं क्राउडिंग होईल, जेवढं इथं क्राउडिंग होईल तेवढी रिएक्शनचा रेट कमी होईल. कळतंय काय म्हणतोय, जेवढा तुम्ही ऍसिड आणि अल्कोहोल मोठा घ्याल, जेवढा ऍसिड आणि अल्कोहोल मोठा घ्याल तेवढी रिएक्शनचा रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. मार्क करायचा आहे, व्यवस्थितपणे लिहून ठेवायचं आहे कुठेतरी. हिस्टेरिफिकेशन मध्ये जेवढं स्टेरिक हिंड्रन्स वाढेल, कुठेही वाढू दे, इथं वाढू दे किंवा इथं वाढते, कळतंय. जेवढा स्टेरिक हिंड्रन्स वाढेल कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी आणि OHच्या शेजारी, म्हणजे इथं जेवढा अल्काइल ग्रुप मोठा असेल तेवढी रिएक्शनचा रेट काय असणार आहे, कमी असणार आहे. जेवढा अल्काइल ग्रुप इथं OHला अटॅच करून मोठा असेल तेवढा रिएक्शनचा रेट काय होणार आहे बाळांनो, कमी होणार आहे. क्लिअर? Any doubt? Okay, this is all about the formation of ester or esterification method. कळतंय का, याला आपण काय म्हणतो, फिशर esterification म्हणतो. रिएक्शन लक्षात आल्या, लक्षात आले का? सांगा मला, इथाइल ऍसिटेट तयार करायचं आहे, कसं तयार करणार, इथाइल ऍसिटेट म्हणतोय. हा, आता इथाइल शब्द म्हणलं म्हणजे इथाइल काय असणार आहे, अल्कोहोल. ऍसिटेट मध्ये किती झाले, 2, म्हणजे काय असणार सांगा. हा, CH3 C डबल बॉन्ड O OH प्लस OH CH2 CH3. ओके, H प्लस फक्त म्हटलं मी. वी कॅन गेट हिअर CH3. इथून काय येणार आहे सांगा, हा ग्रुप इथून काय येणार आहे, हा C डबल बॉन्ड O, हा O CH2 CH3. नेम ऑफ द स्ट्रक्चर इज इथाइल ऍसिड. क्लिअर? ओके, नेक्स्ट लेक्चर हे आपलं शेवटचं असेल, असं नाही.